आमची आरबीआय युती आहे, कसली युती आणि कसलं काय आता माहिती पडतं ना, टमाट्याचे भाव किती झाले ते करू द्या त्यांना राज मोदीला. त्याच्यासाठी पण आम्हाला एक सांगायचं आहे, जितना नाचना है नाच ले मोदी, जितना नाचना है नाच ले मोदी, इस बार महाराष्ट्र में चलेगी सिर्फ बसपा की आंधी. जितना नाचना है नाच ले मोदी, इस बार चलेगी महाराष्ट्र में सिर्फ बसपा की आंधी. एक हो चुके हैं हम, लगा ले तो अपने नाम मुर्दों की शक्ति. एक हो चुके हैं हम, लगा ले तो अपने नाम मुर्दों की शक्ति. अगर छेड़ेगा बाबा के संविधान को तो क्या होगा तुझे पता है. अगर छेड़ेगा बाबा के संविधान को तो क्या होगा तुझे पता है. हमारे पास बाबा साहब की कलम तो शिवाजी महाराज की तलवार है. हमारे पास बाबा साहब की कलम तो शिवाजी महाराज की तलवार है. यामुळे घाबरण्याचं कारण नाही मित्रांनो. जरी बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते 5 जरी असले तर ते न विकणारे, ते तुम्हाला कधी कुठे फसवणार नाही. ज्याप्रमाणे तुम्हाला गल्ली-गल्लीमध्ये एक गद्दार आले आणि सांगितलं की मोदीला वोट द्या, मोदीला वोट द्या, परंतु आज महागाई एवढी वाढत चालली आहे आणि तुम्हाला कळत आहे की आमच्या बहुजनांचं काय. आम्ही मोदीला तर वोट दिला, अच्छे दिन आने वाले की बात की थी, लेकिन काय आज यूपी मध्ये बघा, बहन मायावतीजीने ज्याप्रमाणे शासन आणलं, ज्याप्रमाणे शासन चालवलं आणि आज माझ्या गावामध्ये जालन्यामध्ये आपल्या वस्त्यावरती हल्ला झाला. आपण आता मुंबईची जनता वाट बघते का आमच्या आया बहिणीवर कधी हल्ला होईल. त्याला सुद्धा वेळ लागणार नाही मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला सावधगिरीची गोष्ट, सावधगीर झाला पाहिजे. माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याने निळ्या झेंड्यावरती प्रेम केलं पाहिजे. आता कुठल्या निळ्या झेंड्यावरती प्रेम करायचं, निळ्या झेंड्याचं तर 42 तुकडे, परंतु ज्याप्रमाणे बसपाचे कार्यकर्ते गलोगली फिरतात त्यांना माहिती किती कष्ट होते एक कार्यकर्ता तयार करण्यासाठी. आपल्याला 100 कार्यकर्ते नको, 10 जरी असले ते इमानदार आणि स्वाभिमानी पाहिजे. ज्याप्रमाणे निळा झेंड्यासाठी, निळ्या झेंड्यावरती ज्यावेळेस आपला कार्यकर्ता प्रेम करेल त्यावेळेस त्याला कळेल की मी काय. आता लोकसभेच्या इलेक्शन नंतर एका कार्यकर्त्याने मला फोन केला बसमध्ये असताना आणि त्याने मला सांगितलं कि साहब आपकी तो बहुत बड़ी हार हो गई, यूपी में बहन जी की सीटें आहे नहीं. तर त्याला मी म्हटलं अरे तू स्वतःच्या गल्लीमध्ये तरी कधी निळा झेंडा लावलास का. ज्या बहनजीने उत्तर प्रदेश मध्ये जयपूरच्या नाराने सत्ता आणली आणि तो मुलगा मला काय बोलतोय कि मैं पार्टी में काम नहीं करूंगा, मैं पार्टी छोड़ रहा हूँ. तो मैंने उससे कहा कि ठीक है भाई, तेरा अकेले पार्टी छोड़ने से थोड़ी कुछ होने वाला है. हमारे वीर सैनिकों ने बकरियां नहीं डाली, एक अकेली बहन की वहां पर शासन चलाती है, तो एक अकेला यहाँ का मेरा वार्ड अध्यक्ष, वार्ड प्रभारी, वार्ड महासचिव पूरे वार्ड में काम करता है और समस्या हल करता है. मैं तेरा चैलेंज दिला कि एक दिन ऐसा आएगा तू मेरे बसपा का टिकट मांगेगा लेकिन तुझे वो टिकट भी नहीं मिलेगा और पद भी नहीं मिलेगा. तो ऐसा होगा की नाही मेरे भाइयों. आणि संतोष गाडी एकटा करू शकत नाही या वार्डामध्ये, किंवा बहन मायावती एकटे करू शकत नाही, गरुड साहेब एकटे करू शकत नाही. तर छोटी छोटीशी आमची मदत, ज्याप्रमाणे महिला आहेत, नवीन जनरेशन आहे, त्यांनी जर थोडीशी सुरुवात केली तर ही गोष्ट निळा झेंडा आपला फडकवू शकतो. हेच मला सांगायचं आहे. ज्याप्रमाणे माझी आई मला लहानपणी सांगायची, आता पण सांगते की माझी आई लहान होती त्यावेळेस शेतामध्ये जात असताना की आपल्याला ओंजळीने पाणी द्यायची. माझी आई इथे उपस्थित आहे आणि आज माझ्या फॅमिलीचे माझ्यावरती उपकार आहेत, त्यांनी मला निळ्या झेंड्यासाठी सोडलंय. परंतु मी दुसऱ्या मित्रांना सांगतो की तुम्ही पक्षात या, पक्षात काम करा. तेव्हा ते मित्र म्हणतात की नाही, वडिलांना विचारावं लागेल, नाही फॅमिली ऍक्सेप्ट नाही करणार. अरे मुली पटवताना किंवा दारू पिताना त्या आई वडिलांना विचारतात का पप्पा मी दारू पिऊ का. मित्रात दारू पितात ना, मग पक्षात काम करताना, स्वतःला निळ्या झेंड्याचं काम करताना हे मुलं का असा विचार करतात. आपल्यावरती एवढे जातपात झाले. ज्याप्रमाणे माझ्या आईने मला सांगितलं की आम्हाला रस्त्याने चालताना ताण लागायची, परंतु त्यांची हिंमत व्हायची नाही की त्या पाटलाच्या शेतामध्ये जाऊन मी पाणी पिऊ. ते वाट बघायचे कोणीतरी येईल आणि आम्हाला पाणी पाहिजे. आणि त्यावेळेस कोणीतरी यायचं आणि असं उजळीने पाणी द्यायचं. माहित असेल ना उजळीने असं करतात आणि असं पाणी देतात. ते सगळं विसरलो आम्ही, कारण की आम्हाला शर्ट भेटलं, जीन्स पॅन्ट भेटले, सगळं काही भेटलं. अशा पद्धतीने माझी प्रत्येक इथे उपस्थित कार्यकर्ते त्यांच्या मातोश्रीने विनंती आहे, आपल्याला 4 मुलं असतात, 4 मुलांमध्ये एका मुलाला तुम्ही मुवमेंटसाठी पाठवा.
उल्फेश हातड 4 मुलांमध्ये एका मुलाला तुम्ही मुवमेंट साठी पाठवा ना. तुम्हाला माहिती आहे आता हल्ला झाला होता कसा बाला होता आणि पूर्ण भारताला त्याने हादरवून टाकलं. एक 19 वर्षाचा कसा येतो आणि पूर्ण भारताला हादरवून टाकतो. आणि आपण एवढे शंट झालोय का की निळा झेंडा फडकवायचा म्हटलं की आम्हाला लाज वाटते. निळा झेंडा खांद्यावर घ्यायचा म्हटलं तर आम्हाला लाज वाटते. परंतु त्या बीजेपी काँग्रेसचा झेंडा तुम्हाला घेताना लाज नाही वाटत. तरी लाज शरम सोडा. हे बसपा हे तुमचं घर आहे. इथे सर्व जाती धर्माचे लोक येत आहेत. तो नुसता आरपीआय मध्ये महाराजांचा पक्ष राहिला नाही. इथे सर्व जाती धर्माचे लोक आहेत. तर त्यामुळे मी सांगतोय की राजकीय सत्ता ही तुमच्या सर्व समस्यांची गुरुकिल्ली आहे असे बाबासाहेब म्हणाले होते. आणि राजकीय सत्ता आणण्यासाठी तुम्ही खरोखर आतोनात प्रयत्न करा एवढं सांगतो आणि थांबतो. जय भीम.